बरेच जण असे करतात की काही अनरिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून किंवा पार्ट टाइम मध्ये एमबीए करतात. मग अशांमध्ये आणि त्या अशा मोठ्या इन्स्टिट्यूट मधून जे काही एमबीए करतात, ह्याच्यातला सगळ्यात मोठा डिफरन्स असं काय म्हणता येईल? काय नॉलेज किंवा वेगळे स्ट्रॅटेजीज, मॉडेल्स वगैरे असं काय? तर मेन जो डिफरन्स आहे म्हणजे मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आणि नॉर्मल कॉलेजेसमध्ये तो आहे की तुम्हाला जो पिअर ग्रुप मिळतो. बघा, अभ्यास तर बाय अँड लार्ज सिमिलर असतो. सिलेबस पण ते मार्केटिंग, ऑपरेशन, HR आणि फायनान्स हे 4 विषय इकडे पण शिकवले जातात, इकडे पण शिकवले जातात. पण तुम्ही जशा लोकांमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता, त्यामुळे तुम्हाला जो नेटवर्क किंवा जो एक्सपोजर मिळतो, ती जी थिंकिंग मिळते आणि तशा लोकांचं एक तुम्हाला त्यांचं साथ मिळते लाईफमध्ये, तो खूप मोठा डिफरन्शिएटिंग फॅक्टर होऊन जातो. आणि त्याच्यामुळे मग तुमची जी कॅपेबिलिटी असते ती खूप एनहान्स होते. बरोबर. म्हणजे तेच की आजूबाजूचं जे वातावरण असतं त्याच्यावरती डिफाईन केलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या 5 मित्रांकडे जर एखादी गाडी असेल, 4 व्हीलर असेल, तर तुम्ही जर त्या ग्रुपमध्ये असाल तर तुमच्याकडेही काही दिवसामध्ये गाडी येण्याचे चान्सेस आहेत. अशाच पद्धतीचं ते एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं असतं. करेक्ट.